नमस्कार, आपण पाहतात सह्याद्री न्यूज, आवाज महाराष्ट्राचा। सह्याद्री न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। आज आपण आलेलो आहे स्वामी चिंचोली या गावात। स्वामी चिंचोली इथं वीर धवल जगदाळे व संजय भोसले यांना उत्स्फूर्त प्रतिसाद, प्रचारात आघाडी। स्वामी चिंचोली गावातून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे उमेदवार वीर धवल जगदाळे व संजय भोसले यांना मोठा प्रतिसाद मिळत असल्याचं चित्र आहे। सध्या प्रचारात त्यांनी स्पष्ट आघाडी घेतली असून वैयक्तिक गाठीभेटींवर विशेष भर दिला आहे। दौंड शुगर साखर कारखान्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांशी त्यांचा थेट संपर्क असल्यानं प्रचार अधिक प्रभावी ठरत आहे। शेतकऱ्यांसाठी राबवलेल्या विविध योजनांमुळे जगदाळेंबाबत आपुलकी दिसून येत असून परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने पाठिंबा देत आहेत। पुढे मतदार काय म्हणाले ते पहा। सह्याद्री न्यूज, आवाज महाराष्ट्राचा। विशेष प्रतिनिधी संजय शिंदे, स्वामी चिंचोली, पुणे। सह्याद्री न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। आज आपण आलेलो आहे स्वामी चिंचोली या गावामध्ये। या ठिकाणी जिल्हा परिषद रणधुमाळी चालू झालेली आहे। या ठिकाणी कोणाला पसंती आहे ही पाहणार। या ठिकाणी बाबा बसलेले आहेत, त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत। नाव काय बाबा? बाबूलाल काबळे। काय कुणाची हवा आहे इथं? हा, कुणाची हवा आहे? राष्ट्रवादीची। राष्ट्रवादीची। कोण आहे उमेदवार? हा ना, हे असले तर जगदाळे, वीर बाबा जगदाळे, हा त्यांची हवा आहे। हा तुम्ही त्यांनाच मतदान करणार? हा, मग काय? होय। हा, बरं, यानंतर दुसरे बाबा आहे ते कुणाची हवा आहे इथं? राष्ट्रवादी, वीरबाबा जगदाळे। इथनं पसंती आहे या गावामध्ये भरपूर पहिल्यापासून आहे का? यानंतर दुसरे बाबा आहेत, तुमचं काय मत आहे? काय तेच मत आहे। काय काय आहे? जगदाळे। जगदाळे हा म्हणजे घड्याळ मतदान करणार? हा, करणार की? पहिल्यापासून घड्याळाचं काम करताय? हा, यानंतर दुसरे बाबा आहेत, तुमचं काय म्हणणं आहे बाबा? जगदाळे। जगदाळे का? जगदाळेच का? हा, दुसरे उमेदवार आहेत की काम करते ते. काम करते ते? बघा, या ठिकाणी तुम्ही पाहू शकता स्वामी चिंचोली गावामध्ये फक्त राष्ट्रवादीचीच हवा आहे। या ठिकाणी जिल्हा परिषद रणधुमाळी चाललेली आहे या गटामध्ये। तुमचं मतदार कुणाला असणार आहे? आमचं मतदान गठाळ्याला। घड्याळच का? पण गठाळ्याला कसं चांगलं आहे ते, दादा चांगले आहे ते, पवार साहेब चांगले आहे ते। हा, जवळची माणसं, जवळचे माणसं आहेत। म्हणजे भाजपने काय केलं? हा. भाजप सगळी महाग केली काय? आता आप्पासाहेब पवार बी होते राष्ट्रवादीचे। होते, हो त्या काळात होते, त्या काळात। हा. आता मला सांगा, त्यांनी भाजपने काय केलं? हा. सांगा की काय केलं त्यांनी? किती महाग गॅस कुठं नेला, पेट्रोल कुठं नेलं? हा. ह्यांच्या काळात कसं होतं? आता लोकांना आहे का नोकऱ्या, कोणाला काय? नुसतं ह्यांनी दिलं आपलं 1,500 रुपये बायांना। हा. त्याचे पैसे काय दिले? काही दिलं ना। बरं, तुमची पसंती राष्ट्रवादीला आहे? राष्ट्र पवार साहेब, घड्याळला घडल्या पवार साहेब। या ठिकाणी तुम्ही लेट देणार ह्या गावातनं? हा, देणार। यानंतर आपले एक युवक कार्यकर्ते आहेत, त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। काय नेमकं काय आहे, कुणाची हवा आहे इथं? घड्याळ? घड्याळच का? पण घड्याळच आहे का? घड्याळ उमेदवार माहिती आहे कोण आहे? बाबा जगदाळे। इथून पसंती आहे, इथनं लीड भेटणार? हो. आपण तुम्ही पाहता या गावामध्ये स्वामी चिंचोली गावामध्ये घड्याळीचीच हवा दिसते। वीर बाबा जगदाळे आणि संजय भोसले ज्येष्ठ नागरिक आहे या ठिकाणी। आणि या ठिकाणी तुम्हाला कुणाची हवा आहे या ठिकाणी आपण त्यांना बोलणार आहेत। रमेश आप्पा म्हणजे घड्याळ? घड्याळ उमेदवार माहिती आहे कोण आहे? वीर बाबा जगदाळे। त्यांनाच पसंती आहे तुमची? म्हणजे घड्याळाला तुम्ही प्रचारामध्ये निवडून देणार? बघा, हे बाबा निसते ह्या स्वामी चिंचोली गावामध्ये फक्त घड्याळाचीच हवा आहे। तुमचं नाव काय बाबा? छगन बाबूराव येताळ। कुणाला मतदान करणार? घड्याळ। घड्याळ? घड्याळ मतदान करणार? ओके, घड्याळच का करायचं मतदान? आम्हाला ते पटतंय। पडतंय का? हा, म्हणजे राष्ट्रवादीला मतदान करणार तुम्ही? एकदम ओके मध्ये। उमेदवार कोण आहे? वीर बाबा जगदाळे। वीर धवल जगदाळे। हा, त्यांनाच मतदान करणार? ओके मध्ये। ओके मध्ये निवडून 100%? माझं पूर्ण देणार।